संपला विधानसभा निवडणुकीचा धुराळा. सुरू झाला मेळा. बेरीज वजाबाकी आता करा गोळा. आपला आवाज रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर लातूरचा बोलबाला. लातूरचा बोलबाला. अहो लातूरचा बोलबाला. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल मध्ये आज माझ्या स्टुडिओमध्ये मी निमंत्रित केलेलं आहे गेल्या 40 वर्षापासूनचे आमचे जुने मित्र. म्हणजे आम्ही बद्दरजी आठवतंय का तुम्हाला की बद्दरजींचा मराठवाडा नेता अंकाचं पहिलं प्रकाशन त्यावेळेस पासून आम्ही बद्दरजींना फार जवळून ओळखतो. आणि आता बद्दरजीचं नाव बद्दरजींनी आयुष्यात या 17व्या वर्षामध्ये केलेली प्रगती आणि रामेश्वर बद्दर एक ब्रँड, पत्रकारिता क्षेत्रातलं एक निर्भीड पत्रकारिता क्षेत्रातलं एक ब्रँड या लातूरमध्ये निर्माण झालं. त्यांचं नाव आहे श्री रामेश्वरजी बद्दर. खास रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलशी बोलतायत. नमस्कार बद्दरजी. नमस्कार औसेकर साहेब. बद्दरजी, आज खूप आनंद वाटतो की आपण आता 71व्या वर्षामध्ये जात आहेत. 70 वर्ष पूर्ण झाली. बद्दरजी, पाहता पाहता आयुष्याची 40 वर्ष संपली. या 40 वर्षाच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार, अनेक संकटांचा सामना, मग राजकीय नेत्यांचा त्रास असेल, मग ते कधी कधी पैशाची चणचण असेल, आणि पत्रकारिता करणे आणि प्रिंट मीडिया चालवणे. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जेवढा सध्या सोपा झालाय तेवढं प्रिंट मीडिया एवढा सोपा नाहीये. आणि एवढी कसरत करून एका छोट्याशा 500 अंक निघणाऱ्यापासून आज 50,000 अंक निघतात. तो मराठवाडा नेता याचे संपादक होऊन आज आपल्याला काय वाटतं वयाच्या 70व्या वर्षी? औसेकर साहेब, तुम्ही आपले अरविंद जोशी हे माझं टायटल फायनल काय करायचं यावेळा आपण गप्पा मारत होतो. मी अरविंद जोशी सरांना म्हणत होतो, त्यांनी लेखामध्ये लिहिलंय की तुम्ही संपादक विभाग सांभाळा, मी फायनान्शियली मॅनेजमेंट बघतो. आणि मी वर्तमानपत्र साप्ताहिक करायचं ठरवलं. तुम्ही म्हणलात, तुम्ही ते पहिलं माझं स्टिकर काढून दिलं होतं की काय असावं, कसं असावं, नेता म्हणजे काय, क्रीडा क्षेत्रातला, विज्ञान, राजकारण, एक टोपी, तुम्ही हे सगळं ते व्यवस्थित केलं होतं. आणि मला अत्यंत आनंदानं सांगावंसं वाटतं की अडचणी ह्या खूप कमी आल्या, पण लोकांनी भरभरून प्रेम केलं. कारण 40 वर्ष दैनिक चालवणं, निघणं हे सोपं काम नाही. आणि कुठल्याही पाठिंब्याशिवाय, कुठला ना जातीचा ना पैसेवाल्याचा गॉडफादर नसताना आपल्याला प्रेम करणारी, आपल्याला सहकार्य करणाऱ्या माणसाच्या बलबुत्यावर आजपर्यंत 40 वर्ष एक वाटचाल सुरू आहे. अगोदर लातूर शहर होतं, नंतर जिल्हा झाला, नंतर आपलं किती जिल्ह्यामध्ये आपलं लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीडचा काही भाग आणि हिंगोली हे आपलं म्हणजे कार्यक्षेत्र आहे. आणि जवळजवळ म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किमान 1 लाख लोकांपर्यंत आपला पेपर हा जवळजवळ नियमित टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि अगोदर हँड कंपोज होतं, नंतर ऑफसेट आलं, नंतर कलर ऑफसेट आलं. आणि अशी प्रगती म्हणजे लोकांनी जे साथ दिलं, जे सहकार्य केलं. आणि तुम्ही सुद्धा आमच्याकडे कधी कार्टून काढायचे, आमच्या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ कसं असायचं, किंवा माझ्या पहिल्या अंकाचं सुशिक्षित बेकाराचा डोक्याला हात लावलेला, हातात डिग्री घेतलेला फोटो असलेलं तुम्ही ते पहिल्या अंकाचं माझं मुखपृष्ठ काढलं होतं. आणि तुम्ही आम्ही काय की किंवा तुमचा जनता दरबारच्या काळामध्ये तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला होता काय. आणि आपल्या म्हणजे सारखं खालीवरी जरी शाब्दिक झालं तर आपले मतभेद जरी असले तर मनभेद झाले नाही. आणि तुम्ही सातत्यानं माझ्याबद्दल कुटुंबावर, मराठवाडा नेत्यावर अंतःकरणापासून प्रेम करत गेलात, शुभेच्छा देत गेलात. आणि म्हणून अत्यंत म्हणजे विनम्रतापूर्वक
पण स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं, मुद्दा ही लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजुरी खुदा होता है. अडचणी आल्या पाहिजेत, येत असतात. काही अडचण्या मी आणतोय, काही अडचण्या समाजातले लोक आणतात, काही अडचण्या व्यवसाय बंधू आणतात, काही अडचण्या राजकीय नेते आणतात. पण त्याचबरोबर अडचणी मारने वाले से बचाने वाला बहुत बडा होता है. या पद्धतीनं आपण आता फेसबुक, मराठवाडा नेता, युट्यूब हे सुद्धा मुलाखती घेणं, नवरात्रीमध्ये वेगळ्या मुलाखती, एरव्या ऑकेजनली मुलाखती, वेगवेगळे कार्यक्रमाचं लाईव्ह करणं आणि विश्लेषण करणं, आध्यात्मिक धार्मिक क्षेत्राकडे आपला ओढा जास्त. तर संत महाराज, साधू संत, कसं आहे, तर शिवराज पाटील चाकूरकरांच्या पहिल्या लोकसभेच्या वेळेस जेव्हा मी त्यांच्या गाडीत, माझी पुढच्या सीटवर जागा होती, मी त्यांच्या बरोबर कायम असायचं. आणि मग अचानक आजचा दौरा असा आहे, मग अचानकच म्हणायचे आज हा दौरा रद्द, आज आपल्याला त्रिधाराला जायचंय, आपला हा दौरा रद्द, आपल्याला तिकडं कारल्याला जायचंय, किंवा आज म्हणजे इकडल्या मंदिराला जायचंय. अध्यात्माची, मला अध्यात्माची जास्त ओढ इकडून लागली आणि शिवराज पाटलाच्या मुळे. आणि माझ्या पेपरला गोंदवलेकर महाराज, मला अजून आठवते बद्दल की सत्य साईबाबा आले होते शिवराज पाटलांच्या घरी, आणि आशियानावर, देवघरवर नाही, आशियानावर मला अजून आठवते की सत्य साईबाबांनी प्रसाद जर कोणाला दिला असेल फक्त बद्दरजीला दिला. मला सगळे लोक म्हणून गेले की बद्दरजीलाच प्रसाद का दिला. तर कसं आहे, तुम्हाला मी सांगतो, आता आसाराम बापू प्रसंग बाका आला, ठीक आहे, पण मी निरगुडे डॉक्टरकडे स्टीम बात घेत असताना मला फोन आला आणि आसाराम बापूला तुम्ही पुष्पहार अर्पण, जेव्हा की 1 लाख रुपयाशिवाय पुष्पहार, माझी तीव्र इच्छा होती. मी सांगतो, इथं श्री श्री रविशंकर जी आले होते, मला एंट्री नाही म्हणजे आपला राजू गिरवळकरने, पण तिथं मला आपले झंवर साहेबांनी म्हणजे बद्दलजी आइये म्हणजे, मग मध्ये गेलो. नंतर त्यांनी पेपर घेतला, कैसे हो क्या हो. पुन्हा रविशंकरजी महाराज जेव्हा पाण्याच्या कार्यक्रमाला आले, पेपर घेतला, तर असं 5 मिनिट ते स्वतः पेपर घेऊन त्या ठिकाणी फिरले. मुरारी बापू असतील, रमेशभाई ओझा असतील, प्रेमा पांडुरंग असतील, सायगावच्या दर्ग्याचे बाबा असतील, भैयूजी महाराज असतील, नंतर गहिनीनाथ महाराज असतील, आणि दत्त संस्था, तेच आप्पा बाबा, दत्त संस्थानचे आप्पा बाबा असतील, गुरुबाबा महाराज औसेकर असतील, अनुराधाताई देशमुखाच्या तर जवळजवळ 15-20 वेळा माझ्या घरी पूजा झाल्या. त्यावेळेस अंधश्रद्धावाल्यांनी घरावर मोर्चाही काढला होता. पण माझी देवावर श्रद्धा आहे. आता गंध का लावता, मुरारी बापूंनी किल्लारीच्या कथेत सांगितलं होतं, गंध लगाने से बाकी कुछ हो ना हो, चेहरा प्रसन्न दिखता है. आदमी पागल नाही होता. आणि हे सगळं बघितलं ना पत्रकारितेतलं, ही नेता तिकडं, ती अधिकारी, गडबड घोटाळा, आणि ह्याच्यामध्ये भीती वाटते. मला येड लागायचं आपल्याला हे सगळं बघून. काय मग त्यावेळेस पासून मी गंध लावतो. मला तसं मी मारवाडी ब्राह्मण असल्यामुळं तसं धार्मिक रेणुका देवी पूजा वगैरे करता घरी, म्हणजे अगोदर करत होतो, आई करायची, वडील करायचे. चिन्मयानंद स्वामीच्या मठावर जायचं, कारल्याला जायचं, रांजणीला जायचं, नंतर इकडं केदारगोड्याला जायचं, नंतर आता परवा गेलो होतो आम्ही सालासरला, परत चाललो, म्हणजे साठी माता. म्हणजे देवदेव माझा हा श्वास आहे आणि त्या श्वासावर मराठवाडा नेता जिवंत आहे. जेव्हा 95ची निवडणूक होती, मी आणि अशोक चिंचोले मराठवाडा नेता म्हणजे मला वाटतं 2 पानं हे अध्यात्मासाठी अगोदर होते, म्हणजे आता नाही. जेव्हा 4 पानी पेपर होता तेव्हा 1 पान कंप्लीट देवाचं असायचं. आणि मला एक मानसिक समाधान, काही दारू पिणाऱ्याला दारू प्यावं वाटतंय, गांजा पिणाऱ्याला गांजा, तसं मला सत्संग म्हणलं की मला एक वेळ व्यसन आहे. आणि त्यातनं इंदुरीकर महाराज एकदा म्हणाले होते बद्दल की अध्यात्माची खाज ही आपण आपली भागून घ्यायची, तशी ही अध्यात्माची खाज. आणि आपल्याला तुम्हाला आठवतंय, तुमचा आणि माझा दोघाचाही एकाच वेळा तलवार देऊन मोहन बिरादरने सत्कार केला. इंदुरीकर महाराजांनी आपल्याला तलवार दिली होती. मोहन बिरादरांची आठवण येते आपल्याला. आणि औसेकर साहेब, आपण सामाजिक काम करतो, धार्मिक काम करतो, आध्यात्मिक काम करतो, ठीक आहे.
आपण गरीब असल्यामुळं लोकांना पैसा पैसा करतोय, पण बद्दरजी तुमच्याबद्दल लोक असं बोलतात की बद्दरजीचा फोन आला की घाबरत होता. हा बरोबर आहे, लोकांना बद्दरजी काय आता मागतील का? हा बरोबर आहे, कारण का जे घोषवाक्य आहे की जो देता हो मराठवाडा नेता, जो देता हो नेता, नाही मीच म्हणतो, जाणीवपूर्वक म्हणतात आणि कधी कधी तुम्ही स्वतः म्हणतात. याच्या मागचं काय गुपित आहे? गुपित म्हणजे औशेकर साहेब काय म्हणतात ना, टाकाला जाऊन भांड लपवायचं नाही आणि मला सांभाळतात. मला समजा औशेकरला मी पैसे मागितले, उसने मागितले, जाहिरात मागितले, बुडीत मागितले, नाही दिल्यावर एकदा दोनदा तीनदा मागन आणि बिचाऱ्याने सांभाळलंय. हो लक्षात घ्या, काय वडर गल्लीत सावेवाडीत 10x10च्या खोलीत नवरा बायको आम्ही राहत होतो. तुम्ही सगळं रेग 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 ओळखता. हत्तेनगरला होतो, नंतर बश्वर कॉलेज समोर होतो आणि आता हे काय माझं एवढी घर संपलं. माझी प्रॉपर्टी काय, शेती बाडी काही नव्हती आणि तुम्ही सुद्धा मला नाममात्र दरात किंवा विनामूल्य व्यंगचित्र काढून द्यायचे. तसंच कवी असतील, भारत सातपुते वात्र टीकाकार असतील, स्वर्गीय रामबिलासजी सोमानी असतील, स्वर्गीय गणपतरावजी मोरगे असतील, त्यांचा मुलगा सुमित मोरगे असेल. अहो मी सांगतो, मी परवा भीमाशंकर मध्ये रमेशभाई ओझाची कथा झाली. मी पुण्याला अंक छापून तोच इथं जो तोच तिथं आणि तिथं मागवायचा. डेम गावाला यायचा, डेम गाव म्हणजे 35 किलोमीटर. तिथं पेपर घेऊन जाऊन मी जवळजवळ 1000-1500 अंक रोज तिथं वाटत होतो. मला एक समाधान मिळतंय. लोक पाठ थोपटतात आणि प्रत्येक कथेमध्ये ढोक महाराज तर म्हणतात की रामकथा हे चंदन आहे, मराठवाडा नेता हे वारा आहे. घराघरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायचं काम मराठी नेता करतो. दिलीपराव देशमुख एका महाराज सुद्धा तुमचं फार, रामरावजी ढोक महाराज कित्येक वेळा आपलं स्तुती केलेली. आणि दिलीपराव देशमुख या ठिकाणी आले होते आणि एका कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हणले की मराठी नेता नोकराला मी सांगतो, यार मराठी नेता आण. कसा आणतो म्हणजे मागच्या पानावर देवाचे फोटो दिसते, म्हणजे ती मराठवाडा नेता आहे. म्हणजे अशा प्रकारचं ब्रँड की मला असं वाटतं की ते मला जिवंत ठेवतात, ते मला ऊर्जा देतात. तीच तुमची ऊर्जा आहे, तीच तुमची शक्ती आहे. पण बद्दरजी तुमच्या बाबतीत लोक असं की बद्दरजी रागीट आहेत. बद्दरजी जर प्रेमात आहेत तोपर्यंत प्रेमात आहेत, पण ज्या दिवशी थोडं तुम्हाला रागी दिली का बद्दरजी वाढदिवसाचा प्रश्न विचारायला नको. पण बद्दरजी जर क्रोधित झाले तर बद्दरीचा क्रोध आवरणं एवढं सोपं नाही. कसं आहे, समोरचा माणूस खासदार आहे का, समोरचा माणूस आमदार आहे का, समोरचा माणूस अधिकारी आहे का, असं का होतं बद्दल? कसं आहे औशेकर साहेब, मला डुप्लिकेट वागलेले माणसं आवडत नाहीत आणि राजकारण तर डुप्लिकेटच आणि आहे. आता फॉर एक्झाम्पल एक जस्ट घडलेलं उदाहरण सांगतो. आता औसा विधानसभा मी कम्प्लिटली भाजप देवेंद्र फडणवीस म्हणून अभिमन्यू पवार यांच्या बाजूने होतो. त्यांच्या त्या दिंडीमध्ये चललो, नाचलो, तुळजापूर पर्यंत गेलो आणि लातूरला आले. आता मी स्टबल झालोय आणि आता मी लातूरकडे लक्ष येणार. साहेब राजकारणात तुम्ही बघता कोणीतरी स्टेबल होऊ शकतोय का हो? अहो कधी कुणाच्या मागे काय शुक्ल काष्ट लागल. आता धनंजय मुंडे कसलं शुक्ल काष्ट लागलं, ह्यांचं बी एक शार्प शूटर डुबेवर नाव जोडलं चाललंय. वाल्मिक लातूरचं यांचं औषधाचं आका कोण आकामध्ये अभिमन्यू. म्हणजे काय साहेब आपण बोलू नयेत कुणाविषयी. आणि मी आता आहे माझ्या नशिबात काय लिहिलंय, कसं घडणार आहे काय माहित नाही, पण मला राग कधी येतो. डुप्लिकेट राजकारण. तुम्ही मला जाहिरात द्यायची, पडद्यावर एक आणि माग एक. तुम्ही जाहिरात द्यायची, एक समजा 50,000ची जाहिरात द्यायची. उद्या या परवा या, मग मी काय करणार, उद्या या म्हणलं की प्रेसवाल्याला म्हणणार मला उद्या नक्की पैसे येणार आहेत, अंक वाटणाऱ्याला म्हणणार नक्की पैसे येणार आहेत. आणि मला राग कधी येतो काय की मला ह्या बोटाचा थुका या बोटावर, या बोटाचा थुका या बोटावर, फोन न उचलणे, न भेटणे. काय शेवटी मी माणूस आहे आणि मी बँक बॅलन्स कधीच माझ्या अकाउंटला पहिल्यापासून आतापर्यंत कधी 50,000 रुपये जमा आहेत. आज भरली की ती बँकवाले तंग येते. चेक लावला की झाला का नाही पास, झाला का नाही पास. कारण काय अंतरून बघून पाय पसरावं यापेक्षा मी सातत्यानं म्हणजे काय आपल्या मर्यादा न ओळखता मी जास्त करतो. कुणाच्या जीवावर करतो. फोन आलता की औसेकर तुम्ही आता महानगरपालिकेला उभा राहा, माझ्यातर्फे मी तुम्हाला लढायला मदत करतो.
तुमच्या फोन आलता मला सुद्धा आश्चर्य वाटलं की बद्दलजी माझा खर्च करायला तयार आहेत की तुम्ही लढा. सांगतो म्हणजे हे तुमचा जो स्वभाव आहे. ऐका, मला स्वतः सांगतात की मी अंतरून बघून पाय पसरत नाही. त्या वेळेला ते खर्च मला दिलीपरावजींनी ज्यावेळेस कापसे वगैरे लढले तर मला दिलीपरावजीचा फोन आला की बद्दलजी तुम्ही निवडणुकीला उभा राहा. म्हणून साहेब माझं काय नाही म्हणजे सायगावच्या बाबांनी सांगितले उसको नगरसेवक बनाव आणि तुमचा खर्च मी काय करतो. साहेब मला तेवढेच पैसे जे लागणारे 2 लाख 4 लाख 5 लाख तेवढेच पैसे मला द्या. तुमच्या उमेदवाराला मला काही द्यायला सांगा. म्हणजे मी असं नाही म्हणलं नाही साहेब मी लढतो बघा. आपलं काम नाही साहेब. अहो सगळे मिळून पाडतील तुम्हाला आम्हाला. हे कडवा म्हणते औषध कडवा म्हणते त्याचा भोंगा भो करलाय का टा करलाय काय पूर्वेकडे चाललाय का पश्चिमेकडे चाललाय उभा करून पाडतील. उभा करून पाडतील. आता कसं वाटतंय म्हणतील. मग बघू पैसे आम्हाला आम्ही प्रचार करतो. त्याच्यामुळे राजकारणी लोकांचा विचार करताना कीड येते. मतदार त्या 20 फॉर्म भरल्यापासून मत पेटी पडेपर्यंत कोणी दारू मागतंय, पेपरवाले पॅकेज मागतेत, युट्यूबवाले हाजरी मागतेत, नंतर बूथ एजंट काहीतरी मागतेत, नंतर महिला असली तर भजनी मंडळाला टाळ मृदंग द्या म्हणतेत, कॉलेजची मुलं किट द्या म्हणतेत, ढाबे बुक करावे लागतात. एवढी सोपी नाही. बरं आपण आता ह्या विषयावर येऊया. मी तुम्हाला काही लोकांची नावं सांगतो. मला तुम्ही त्या लोकांचा तुम्हाला आलेला एक चांगला अनुभव, निगेटिव्ह तर 100% प्रत्येकाकडे आहे, पण एक चांगला की जेणेकरून ज्या तुमची प्रतिमा त्यांची प्रतिमा चांगली उजळेल. कारण ही वाढदिवसाची मुलाखत आहे. नक्कीच याच्यामध्ये कोणा दुखवायचा हेतू नाहीये. पण मला एक असं वाटतं की तुमचे ज्या मोठ्या मोठ्या लोकांशी संबंध आले त्यांचं एक एक देऊन आपण कार्यक्रम करू. मला पहिलं नाव मी सांगतो. मला एक एक विषय लवकर संपवा म्हणजे आपलं दुसरं नाव घेता येईल. शिवराज पाटील. शिवराज पाटील चाकूरकर. मी जेव्हा पदावर होते त्यावेळेस कधीच जास्त जवळ गेलो नाही, पण जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा असं पाहत होतो यू आर डुईंग व्हेरी वेल. पाया काय पडतंय मी म्हातारा झालोय का. पुन्हा नंतर सातत्याने मी कॅलेंडर किती पैसे खर्च आले मी देतो. म्हणजे त्या माणसाने सकारात्मकता आणि आशीर्वाद देण्याचं पितृतुल्य वागण्याचं औदार्य मला दाखवलं. विलासराव देशमुखाला तर मी सारखं टीका करायची. विलासराव देशमुख साहेबांनी आमच्या बद्दरजी तुमच्यावर राग सुद्धा केला आणि तेवढं प्रेम सुद्धा केलं. ऐका ना, तर एक रागाचं उदाहरण सांग. राग म्हणजे कसं की मी त्यांच्या फोटो कधी छापायचे नाही. जमना गेलं जाहिराती दिना गेलं की म्हणजे अरे बा फोटो काढा बद्दलजी माझा उद्या फोटो छापतील. आणि साहेब प्रेम एवढं केलं त्या माणसाने माझ्यावर. पण माझा स्वभाव कसा आहे, मी संवेदनशील आहे. मला सांगितलं बघा हो ते एखादा मुस्लिमचा असेल, एखादा वाण्याचा असेल, एखादा ब्राह्मणाचा असेल, त्याला गुत्त नाही मिळालं की मला राग यायचा. आणि मग मीटिंग मध्ये म्हणायचे कार्यकारी अभियंता SC का म्हणले अहो काजू बदाम किसमिस जरा बद्दलजीकडे लक्ष देत चला. म्हणजे एक चांगलं आणि एक खतरनाक उदाहरण की किल्लारीला त्याने तुपाशी खाणाऱ्या प्राध्यापकाविरुद्ध उपाशी शेतकऱ्यांनी आवाज उठवावा असं म्हटले होते प्रचार सभेत. आणि योगायोगाने मी शर्मा गुरुजी रांदर सर आम्ही तुळजारला दर्शनाला निघालो. दिवसभर होतो, अंक होता त्यांच्या समोर, अनेकांना अंक दिले, काहीच म्हणले नाहीत काय. आणि जेव्हा गांधी चौकात मला सोडलं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बद्दलजी हे स्टेटमेंट फार मला महाग पडणार. मध्ये महाराष्ट्र माझ्याबद्दल काय आंदोलन करणार. म्हणजे एवढा दूरदृष्टी असलेला नेता. जे स्वतःची चूक नाही चूक नाही. तुम्ही माझं जी बातमी छापली ती फार खतरनाक आहे आणि ती मला खूप महाग पडणार आहे. मग जाहीरपणे सांगणारे नेते आता. आणि तुम्हाला सांगतो एका कार्यक्रमात काय त्यांनी म्हणाले की म्हणजे बद्दलची मैत्री नको शत्रुत्वही नको, प्रेमात गुदमरून टाकतेत. अहो त्यांच्या सभेमध्ये आम्ही लोक गोळा व्हायचे नाहीत तर आम्ही विलासराव देशमुखाचा विजय असो म्हणून घोषणा करायच्या. म्हणजे आम्ही प्रेमही केलं, त्यांनीही आमच्यावर प्रेम केलं. पण कसं आहे की अवतीभोवतीचे लोक, मी त्यांना मंद पडल्यानंतर मी जेव्हा ते पडले, मी घरी हत्तेनगरला राहत होतो
आणि बायकोच्या खांद्यावर डोकं ठेवून अक्षरशः आई मेल्यावर रडलो नाही तेवढं रडलो. विलासरावला पाडण्यात तुमचा हा. आणि म्हणजे मिसेस म्हणजे कालपर्यंत विरोधात प्रचार केला आता रडायला काय झालं, एक बरोबर नाही म्हणजे तुमचं. मी म्हणलं नाही, पडायला नको होते साहेब, पडायला नको होते. म्हणजे आपण फक्त थोडस असं टच करायला, म्हणजे थोडस त्यांना ह्याच्यात आणायचं. आणि गंमत सांगतो तुम्हाला, मला एक फ्लॅट अलॉटमेंट केला आणि आता मुख्यमंत्र्याला फार प्रेमानं बोललं पाहिजे. मी काय केलं, अरे सत्यजित सत्यजित, अरे सत्यजित माझ्या बरोबर आहे बद्दरजी. आणि मला म्हटले की बद्दरजी की साहेब काय म्हणले, ते मला कुठल्या अल्पसंख्याकाच्या वस्तीत फ्लॅट दिलाय, मला काय निवडणुकीचा पराभवाचा वचपा काढायचा का काय म्हणलं, मला खलास करतील म्हणजे सगळी मुसलमानच्या सगळी मुस्लिम वस्ती आहे म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातला. साहेब एकमत ऑफिस मध्ये फोन आला, आपलं ऑफिस बाजूला, भूषण गगराणी आयुक्त, आणि बद्दरजीला बोलवा. गेलो, नमस्कार मी भूषण गगराणी बोला सर तुमच्याकडे पैसे किती आहेत? म्हणलं का नाही, म्हणजे साहेबांनी म्हणजे फ्लॅट अलॉट करा. मग काय साहेब पैसे नाही का तुम्ही पैसे देणार आहात? नाही म्हणजे तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे काय तेवढा फ्लॅट द्या त्याला. म्हणजे देऊन द्यायचा आहे, माझं काही पुन्हा घेणं होत नाही, मोठ्यात मोठा द्या. साहेब 6 रूमचा फ्लॅट आणि पत्र देत असताना ही माझी भेट तुम्हाला. आणि आज लातूरची आपण म्हणतो ना पत्रकार खाबर विरोधात बोलत नाहीत. हो, एकाला सरासरी अवरेज मिनिमम 50 लाख ते 2 कोट 1.5 कोट नेट बेनिफिट ड्यू टू ओनली सीएम विलासरावजी देशमुख. आणि त्याच्यामुळं अमितला थोडा कमी त्रास होतोय. पण ते माणूस वेगळा, दिलीपरावजी वेगळे, बबरुवानजी काळे साहेब. मी एकदा बातमी केली होती वांद्रा कारखान्यावर, खरं म्हणजे सांगायसारखा विषय नाही. काळे 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 ढग. मला सुभाष देवणीकरचा फोन आला, कुठं आहात? ऑफिसमध्ये. तुम्ही या म्हणजे इकडं. कुठं? त्यांच्या घरी. आणि गेलो तर काळे साहेब हात जोडले, बद्दरजी असं करू नका म्हणले, माझं काहीच चालत नाही. हो काय, माझं काहीच चालत नाही. देवणीकर भारी उदाहरणं द्यायला. अहो म्हणजे कुत्र्यात आणि माणसात फरक आहे म्हणजे. कुत्र काय करतोय म्हणजे दगड मारणार, याला कुत्र्याला चावतोय म्हणजे. आणि माणूस काय करतोय, दगड मारणार. तुम्ही माणूस आहात, तुम्ही काय करा म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र वाढवा, तुम्ही लातूरच्या बाहेर तुमचा अंक जाऊ द्या. आणि कसं आहे साहेब, काळे साहेब तर ना सातत्यानं एक संवेदनशील माणूस. बद्दरजी चला सायगावला रात्री 11-12, बद्दरजी चला खंडूगुरूकडे जाऊ, बद्दरजी चला मसले चौधरीच्या ताईकडे जाऊ. संवेदनशील नेता होता, संवेदनशील, हार्ड वर्कर. आणि मला आठवतंय म्हणजे एक दिवस तर साहेब मुख्यमंत्री झाले 8-10 दिवसानं, बद्दरजी मीडिया त्यांच्या विरोधात जाणार नाही, यासाठी काय करावं लागेल, काय आपण सगळ्या पत्रकारांना कशा प्रकारे म्हणजे सहकार्य करावं लागेल, ज्याच्यामुळं म्हणजे खूप वेगळा माणूस होता. विलासरावजी फार प्रेम होतं, प्रेम अंतःकरणापासून प्रेम होतं. पण कसं असतंय साहेब, उडणाऱ्याचं उडतंय आणि बघणाऱ्याचं जळतंय, लोकांना ते आवडत नाही. आणि आता त्यांच्यामध्येच लावायचा प्रयत्न केला अनेक वेळा. आज म्हणजे खरं म्हणजे साहेब जर असते तर त्यांच्या मुलाची कुटुंबाची जी आज वाताहत आहे ती होऊ दिली नसती. मला खंत वाटते की त्या माणसानं कधीही, मी कागदाला पैसे नसले की जायचे त्याच्या का पेपर निघत नाही, मग त्यांचे अण्णा भाऊ बसलेले असायचे, दोस्त खाजवीत. मग त्यांच्या मुलाला मी म्हटलं एकदा की वडिलाकडे काहीतरी काम आहे म्हणालता, तुम्ही राजकारणात या की, का त्या पैसे कमी जीव लागलेत का, म्हणजे चिडायचे लोक सुद्धा. म्हणजे कसं आहे की बबरुवान काळे एक वेगळा व्यक्तिमत्व. भैयू महाराज तर एवढं प्रेम करायचे माझ्यावर साहेब, एवढं प्रेम करायचे, गाल धरायचे, गालगुच्छा घ्यायचे, असं 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 करायचे, ते विचारायचंच काम नाही. आणि त्या माणसाने आपल्यावर भरभरून प्रेम केलं. काय एकदा अशोकराव चव्हाणच्या तिथं आम्ही नांदेडला गेलो, तिथं परिचय करून दिला, हे रामेश्वर बद्दल महाराष्ट्र नेता, आपला माणूस आहे, लक्ष द्या. मधुकरराव चव्हाण असतील, मी त्यांना विचारलं तुम्ही एवढं राजकीय नेत्याला करता, तुम्हाला कुणी काय मदत वगैरे ही हर्षवर्धन विलासरावजी कुणी केली का? कुणीही नाही बद्दरजी. मला आता भाजपचे आपले राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचे अध्यक्ष, त्यांची मुलगी मंत्री आहे बघा, खासदार आहेत,
तर त्यांचं नाव घेतलं. त्यांनी फक्त मला मदत करतात. भैयू महाराजांनी खूप प्रेम केलं. गहिनीनाथ महाराजांनीही मला खूप खूप माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस तर म्हणजे मला जी त्यांनी सहकार्य केलं काय की मी अक्षरशः मला चेक नको, पावती नको, तुम्ही खूप अडचणीत आहात, ही रक्कम राहू द्या, मला वरचा श्वास वरी आणि जेव्हा येतील तेव्हा द्या. म्हणजे अशी संत लोक आहेत. हा म्हणजे ते आहेत. आप्पाबाबांनी खूप मदत केली. पुन्हा तुमचे माझ्या इथं वास्तुशांती होती, दिलीपराव आणि विलासरावजी आले, ती पोर्च होता, शबनम बॅग होती. मग दिलीपरावजी मला म्हणजे आजच्या दिवस तर शबनम बाजूला ठेवा. म्हणलं साहेब आजच शबनमची गरज आहे. तुमच्यासारखे लोक काही पॉकेट पॉकेट घेऊन येतात काय. मग खंडूगुरु होते समोर. बद्दरजी हे वास्तुशांतीचा काय जे आहे ती नंतर द्या म्हणले, तुमची जरा अडचण दिसते. खंडूगुरु लक्षात घ्या. एकदा दिलीपरावचा अनुभव सांगा. दिलीपरावजी दिलीपरावचं तुमचं फारच दिलीपरावचे एवढे अनुभव आहे आणि अजून आहे प्रेम आहे. मध्ये मध्ये काय झालं की घरामध्ये थोडं तुम्ही बद्दरजीला आम्हाला विरोध करण्यासाठी मदत करता असा घरात त्यांच्या गैरसमज पसरला. ते मग मी म्हटलं बाबा साहेब मी तुमच्याकडे येणं जाणं बंद करतो. तर त्यांनी घरी म्हणले मी काय काळजी फाडून दाखवू का, मी साहेबावर प्रेम अगोदर करतोय नंतर बद्दरवर. साहेब जेव्हा साहेब ऑपरेशन झालं आणि लातूरमध्ये चर्चा होत होती, गेले दिलीपरावजी फोन लावला. म्हणलं साहेब फार वाईट चर्चा आहे हो. ते म्हणजे काय वाईट चर्चा, हळू आवाज. साहेब तुमचा आवाज मला बोलता येत नाही, ऑपरेशन झालं, काय वाईट चर्चा आहे साहेब. कधी शिवाजी चौकच बंद राहते, तर दुपारी या, संध्याकाळी राजीव गांधी चौक तुम्ही गेलात तुम्ही यामध्ये मला भेटायला काय. म्हणलं कधी येऊ मग मी. मग लगेच मला मग जावेद बोलायचं म्हणते. मग जावेदही बोलला. त्या माणसाने आपल्या सुखदुःखात मी इथं दुकानं काढायचा विचार केला. मला म्हणजे इथं दुकानं नाही काढायची, घर असंच ठेवाय. अहो सगळ्यात गंमत काय, मी लुना घेतली, आशियानाचं बांधकाम चालू होतं. मी साहेब मी लुना घेतली बरं का म्हणलं. तर म्हणजे आणा बरं मध्ये गेलो, चालवा बसा बरं म्हणजे चालवा. मग मी काय केलं, हातातच लुना घेऊन असं पळून आलो. काय अरे नाही म्हणजे बसून चालवा. ती काय कार आहे का, घेताल ना कार पण एकाच दिवशी. म्हणजे साहेब म्हणजे समोरचा माणूस मोठा व्हावा. हा. आणि सगळ्यात महत्वाचं गहिनीनाथ महाराजांनी ते इथं होते. तर म्हणले बद्दरजी जेव्हा कागदाला पैसे नसतात आणि अग्रलेख लिहितात तेव्हा आमच्यावर सप वार करतात. म्हणून बऱ्याच वेळा कसं विश्लेषण करत असताना बऱ्याच वेळा ऋषितुल्य व्यक्तिमत्व पण काय होतंय, त्यांच्या बगल बच्चे, त्यांचे पुतणे, ह्यांच्या त्यांच्या त्यांनाही मर्यादा आहेत ना. अमित देशमुखाबद्दल अमित देशमुख मला 99 नंबर मिळाला. मी होतो नेमकं उजनीच्या त्या पुलावर होतो. बद्दरजी अभिनंदन. त्यावेळेस 90 नंबरला पैसे नव्हते. दिनेश मुरली शेट्टीनानी नंबर मागितला होता. ते कुठं कहा राजा भोज कहा गंगोत्री. आणि त्यांनी मला म्हणले तुम्हाला मिळाला का नाही नंबर. शिंदे आमदार जे आहेत ना त्यावेळेस ते होते. तर म्हणजे त्यांनी आपल्याला पण ते तरुण होत करू धडपडणार. मग वाईट अनुभव, अनेक वाईट अनुभव काय. आणि एक विषय चालू होता बघा बरं, राजा भिकारी माझी टोपी गेली, राजा भ्याला माझी टोपी दिली, असं होऊ नये. त्यांना म्हणलं तुमच्याकडे लेना बँक आणला, देना बँक नाही. खरं राजपूत असा स्पष्ट. हा मी परमेश्वराला स्मरून बोलतोय. आणि जेव्हा ठरल्याप्रमाणे कमिटमेंट पूर्ण नाही केली राग येते. पुन्हा लोकांना भेटायचंच नाही, फोनच उचलायची नाही, चिडीची. मग बोलतोय मग आपण लिहिलं हा म्हणजे काय. म्हणूनच आम्ही देशमुख मायनस झाले का, म्हणजे असं एवढं कमी मतानं म्हणजे अगदी काटावर पास. नाही खरं म्हणजे दिलीपरावजी होते म्हणून आम्ही आले. अरे दिलीपराव कधी रात्री अपरात्री पैसे वाटत किंवा जनसंपर्क अभियान करत फिरले नाहीत. अमित देशमुख साठी त्यांनी गाफील राहिले, म्हणजे राहिले नाही. टप्प्यात त्यांच्या लक्षात गेली. आणि त्यांनी कॉन्फिडन्स मध्ये होते की रमेश कराडकर येऊच शकत नाही, एवढे मराठा मत आहेत. इथं त्यांना थोडा कॉन्फिडन्स होता. मुस्लिम आणि दलित आणि विलासरावजी पडलेला म्हणजे अनुभव होता. म्हणून त्यांनी स्वतः
आणि छुप्या मार्गानं लक्ष्मण मोरे म्हणतात मी काही केलं नाही, पण छुप्या मार्गानं या निवडणुकीत लक्ष्मण मोरे हा दिलीपरावचा राईट हँड लेफ्ट हँड, जसं विलासरावजीचे काळे साहेब तसं लक्ष्मण मोरेनी काही लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांना कसं मॅनेज करून द्यायचं, कारण तो भयंकर एक्सपर्ट. आणि अमितचा स्वभाव कसा आहे, कुणालाच मोठं करायचं नाही, औषधाला जाऊन म्हणायचं काय की प्लेट उपाशी चमचे तुपाशी, त्यांच्याकडे प्लेट भी उपाशी चमचे भी उपाशी, कुणाला अभेद्रे आणि झवर. अहो म्हणजे त्यांना कसं आहे, त्यांना काय वाटतंय आपल्या जवळचा माणूस मोठा होणे. संभाजीराव पाटील जेव्हा मी आणि सत्यजित गाडीत बसलो होतो, युट्यूबला नाव काय द्यावं वगैरे, तर मी म्हणलं मराठी नेता, तर म्हणजे ऍक्च्युअल काय की चांगलं नाव आहे, ह्याला जाहिरात करायची गरज नाही वगैरे. मग ज्यावेळेला दुकानाला शेल ठोकलं, विधानसभेतही त्याने बोलले, एकदम म्हणजे वेगळा माणूस काय. पण कसं आहे, मला कसं होतंय, माझ्यावर एकदा रागवला होता संभाजीराव. ऐका ना, मी कधी रागावतोय की लोकसभेला मला मदत करणारा म्हणून नाही, भारताच्या इतिहासात एवढा दलित असताना दानशूर खासदार भेटला नाही, भेटणार नाही. शृंगारे आणि त्या बैठका घेणं नाही, उमेदवाराला फिरू देणं नाही, उमेदवाराला येणं वाकडं बोलणं, आणि म्हणून मला राग आला आणि मी बोललो. मी मागे एकदा म्हटलं होतं, एक किस्सा सांगतो खाजगीतला, नाही सांगायचा. साहेब देवेंद्र फडणवीस बामंडे कडू आहे, तुम्ही अभिमन्यूला बयाडीत बसून घेऊन मिटिंगला फिरून बसू देऊ नका, कारण हा उद्या कुठं ना कुठं मागणार आहे. आणि जेव्हा त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचं छकमक उडायची. माझं कसं आहे, मी संवेदनशील आहे, मला राग काय येतो, अरे एका पक्षाची एका माईची दोन लेकरं, जमत नाही गोष्ट खरी आहे काय. आणि व्यवहाराला कसं आहे की शब्द पाळणं म्हणजे दुर्मिळ, एवढं पब्लिकली बोलणं चूक. अरविंद पाटील प्राण जाय पण वचन निभाय, देणाराच नाहीत वचन, पण दिला रे दिला, पाळणार म्हणजे पाळणारच पाळणार. संजय बनसोडेला कसं आहे, आता बोलू नये, संजय बनसोडेला लोक संजय म्हणतात. त्यांनी काय म्हणजे बोलू नये आपण, पाठीवर हात टाकायचं, गोड बोलायचं, मी कुठून जायचं, मी कसं करायचं, माझ्याकडे कुठं आहे, माझ्याकडे काय आहे. या निवडणुकीत सगळ्यात जास्त खर्च लातूर जिल्ह्यात संजय बनसोडेचा. 2 उमेदवार, एक उमेदवार विड्रॉल केला, एक उमेदवार. पण आम्ही संजय बनसोडे का, तो बनसोडे आहे, गरीब आहे, ह्याबद्दल पण संजय बनसोडे लुणावर पाहिजे. लुणावर पाहिलंय, उद्योग भवनला येत होता, आप्पाकडे यायचा, सगळीकडे कुणाकडे RR पाटील, JM वाघमारे. पण त्यानं एवढा कलाकार कच्चे लोक ताली बजाव असा करणार. आपल्याला ते रमेश कराड एक माझ्या पुरतं हलव्या मनाचा. मी एकदा परवा जावेदला म्हणलं, जावेद आप्पा कुचकं बोलते तुम्ही, पण कुचकं बोलते पैसे देतात ना, शिव्या देतात रे, शिव्या देतात पण पैसे देतात ना. आणि कसं आहे की माणूस, खरं सांगू का की खूप वेगळा माणूस आहे. आणि एक एखाद्याला त्यालाही म्हणजे त्यांचाही स्वभाव रागीट स्वभाव आहे. एखादी गोष्ट खटकली की थोडं म्हणजे बोलतात, पण एखाद्याला जीव द्यायचा. साहेब अदनान खानला दगडफेक शिवाजी कवेकरच्या सभेत झाली आणि इथं लागलं, दवाखान्यात आणून ट्रीटमेंट केली. शिवाजी कवेकरच्या निवडणुकीत बाजी प्रभू सरकार लढला. मोरे मामून नाही, JM वाघमारेच्या निवडणुकीत निलेश ठक्कर, प्रदीप पाटील खंडापूरकर आणि रमेश अप्पा हे आघाडीवर होते. मग एकदा काय झालं की हे झालं चांगलं. एकदा काय झालं की मी जसं आता चर्चा आहे ना की सहकार मंत्री दिलीपरावकर कसं काय गेले, मोर्चा फिरचा काढला मांजराचा, आणि काहीतरी कामानिमित्त हे घरी गेले. मी एका भाजपच्या तालुकाध्यक्षाला म्हणलं, तर कार्यकर्त्याला तोंड कशी पाडायचं, आपण मात्र अंधारात जाऊन भेटायचं. त्यानं कडूपणा नाही, त्यानं खाल्ल्या मिठाला जागला आणि आपल्याला ती रेकॉर्ड केलेलं ऐकवलं. हो मी बोललो, हो. त्यांना राग आला की तुम्ही माझ्या जवळ बसून मला तुम्ही असं धोकाबाजी का करता. म्हणलं आपण मी धोकाबाजी केली नाही, तुमची प्रतिमा उंचावण्यासाठी मला वाटलं म्हणून मी बोललो.
पण एक आहे एकंदरीत त्यांच्या मिसेस. एक नाव राहून गेलं बद्दरजी, जे फार गरज आहे, गोपीनाथराव साहेब. गोपीनाथराव मुंडेंनी पराभूत होणार असं लिहिलं, मला बोलवून घेतलं तर बद्दर उद्या द्यायचं. गोपीनाथराव मुंडे 1,00,000 मतांनी विजयी होणार रामेश्वर बद्दर. काय पुन्हा माझ्या पेपरचं मशीनचं उद्घाटन होतं. शिवाजीराव पाटील निलंगेकर, दिलीपरावजी देशमुख, गहिनीनाथ महाराज, भैयू महाराज, अमित देशमुख हे सगळे होते. आणि अमित देशमुखनं काय केला की लोकमनचा 15 वर्ष का 10 वर्ष दशकपूर्ती कार्यक्रम ठेवला. म्हणजे आज आले की परवा दिवशी येणार नाहीत. मग त्यांनी आपल्याला विचारलं, रमेश कसं करावं, नाही बद्दरच्या कार्यक्रमाला यावं लागते. पाशा कसं करावं, सुनील कोचेटाला विचारलं कसं यावं लागतंय. साहेब स्पेशल विमानानं आले आणि कधीही गोपीनाथराव कधीही मला फोन करायचे, अरे बद्दार काय चाललंय, अरे तू दिलीप देशमुख म्हणतो, काय त्यांना मदत करा, सांगणार त्यांना शिक्षक. मी गरीब माणूस मी सांगू शकत नाही. मग बाबराव अडसकरचं एकदा असंच झालं, म्हणजे रमेश अडसकर उभारणार नाही उमेदवारी. अरे तू तर काल म्हणला होता मला. नाही साहेब त्यांनीच म्हणले होते की एका सरपंचाला 1,00,000 रुपये त्यानं गप बसायला देते. म्हणजे मुंडे साहेबाचे तर अनंत अडचणी आणि 100 माणसात. पंकजाताईची कधी भेट झाली का? पंकजाताईची भेट साहेब असताना झाली, पण ते काय साहेबांजवळ जेवढी माणसं होती की मला जे जाणवतंय पहिला असं वाटतंय की हे सगळ्यांनी माझ्या बापाला आशा पटेलना दूर केलं. नाही 99% जे साहेबाच्या जवळचे होते सगळ्यांना बाजूला. आणि त्यांचं एक पीए फक्त टिकून आहे. ते का टिकून आहे मला आश्चर्य वाटतंय की कुणालाच नीट वागत नाही. मी लेख लिहिता गाडी खालून चालणारे आणि काय मी गाडी वरताव ठरू नये. पीए हे कान डोळे असतात, त्यांनी सगळं सत्य द्यायला पाहिजे. चिडलं त्यानं. आणि काय चहापेक्षा किटली गरम जे म्हणतो ना, की जसं अभिमन्यू म्हणले बघा, मी त्याला आडविलो, त्याचे फायदे लपिलो. ते पीए लोक लई कडू असते बरेच पीए काय. आणि मग आपल्याला सवय कशी आहे, कडूपणाचा आपल्याला राग आहे. गोड वागायचं नाही ना, वागू नका, पण गोड गोळी द्यायची आणि मधून कडू काम करायचं काय. त्याच्यामुळं आता वयाचं 70 आता नाही अजून राहिले ना आपले बाबासाहेब पाटील. बाबासाहेब पाटील एक राहिले असं. साहेब मी एका पेपरला मुलाखत दिली होती बाबासाहेब पाटलाची. मी लेख लिहिला होता, शेतकरी जे साधनेला आला होता त्यांनी घेऊन गेले त्याच. आणि बाबासाहेबांना देशमुख कंपनीनं भरपूर छळलेलं आहे. पण बाबासाहेब कसा आहे, भयंकर काटकसरी, व्यवहारी, अनावश्यक पैसे खर्च न करणारे. आणि मी एकदा गाडी म्हटलं, बद्दरजी अरे गाडी नवीन दिसला काय, म्हणजे आम्ही गाडी घ्यायला गेलो तुम्ही कसं काय घेतलं. मला काय त्रास आहे म्हणलं, पैसा तुमचा रुबाब आमचा. काय म्हणजे कसं आहे, पैसा तुमचा रुबाब आमचा. हसले बस क्या बात आहे म्हणले. आणि मग असं आम्हाला कधी फोन काय आवाजाचा बादशाह हा प्रेमानं बोल. आणि वाचन, चिंतन, मनन, संदर्भ आणि प्रॅक्टिकल. आणि खोटं बोलले नाही. आणि मी जर म्हणलं मला 5 लाखात जाहिरात, 5,000ची देऊ शकतोय, 5 लाखाची नाही. स्पष्ट बोलणं. स्पष्ट बोलणं आणि प्रेमळ आहे खरं. म्हणजे उशिरा का होईना त्यांना संधी. आणि साहेब खूप चांगलं झालं. चुलत्या पुतण्याचं वागणं किंवा साहेबाच्या मुलाबरोबर बाळासाहेबाचे. मी एकदा बसलो असं, बाळासाहेब मी, आणि साहेब मला असं वाटतंय म्हणलं की तुम्ही कारखाना किंवा काहीतरी दुसरं बघा आणि साहेबांनाच आमदारकी द्या. म्हणजे आमचं बी आम्ही पैसे देत नाही म्हणून आम्ही नको का. म्हणजे कसं आहे की असा खुनशी कपटी माणूस नाही, वेगळा. आणि एक वेळेस तर मी मागही माझ्या मुलाखतीत म्हणलो, हे काय यार त्यांचं रेकॉर्ड जप्त कराय आणि त्यांना बाद करायला गेलता. त्याला म्हणलं इतकं घ्यायचं म्हणले, काय ते विचारायचं, नाटक केलास तर रूमच्या बाहेर जाऊ देत. म्हणजे बिघडल्यावर ना ते खतरनाक, त्याला नाटकी वागणं जमत नाही. आता काय वाटतं ऐका, थांबा. अमित झाला, नंतर रमेश अप्पा झाले, बाबासाहेब झाले, अभिमन्यू झाले, संभाजीराव झाले, अभिमन्यू झाले का, संभाजीराव झाले, संजय बनसोडे झाले, लई प्रेम करायचे. मी गेलो होतो म्हणजे मुंबईला पहिल्यांदा आलास, मुंबई बघितलास का नाही तर म्हणजे हे बघ म्हणजे बायकोला शाहरुख घे, हे 51,000 रुपये राहू दे काय.
आणि भयंकर प्रेम करणार हे पोरग, ब्रदर म्हणायचे, ब्रदर. आमचे बाबू खोबरे वगैरे, अहो ब्रदर नाही बदला, त्याची भाषा मला कळते. उदगीरला गेलो आम्ही, उदगीरला मतदान स्थानिक स्वराज्य निवडणुकीला उभे होते आणि ते एका गटाच्या लोकांना घेऊन बसले होते मतदाराला. मी गेलो, म्हणजे काय कुठं बोलू नये ह्याचं तारतम्य नसलेला माणूस म्हणजे रामेश्वर बद्दार. मी म्हटलं साहेब, आणि ते लोक म्हणतात आम्ही काही येत नाही तुमच्या मिटिंग. अकल नाही तुला म्हणलं. त्यांना तिथं हाय ती मत बीच कायचे. मग मी सरळ बसणं निघालो, तिथून बसणं आलो. दुसऱ्या दिवशी गाडी पाठवली आणि ती बद्दल रुसलाय म्हण. काय झालं रुसायला? पुन्हा एकदा असंच झालं. मी नाशिक चिंचोली गेलो, गोपीनाथ मुंडेनं वासनाकांड केलंय, गोपीनाथ मुंडेनं जळगावचं वासनाकांड केलंय, गोपीनाथ मुंडेनं भ्रष्टाचार, म्हणजे जे गोपीनाथ मुंडे जी टीका करायची. आणि मग मला म्हणले कार मतदार आता म्हणजे आपला प्रचार संपला, म्हणजे आता आपण तिकडं भगवान सातपुते, भाऊजी सातपुतेला. साहेब तिथं वनली विमल आहे हो. काय म्हण तुला कळतो, हे जवळच करतो काय म्हणायचो, काय म्हणायचो तुला कोण म्हणलं. आता म्हणलं ह्याला दुसरं नाव नाही, आपल्या रमेशराव म्हणजे रमेश टुन टुन उड्या मारत. लहान होता काय, आला उड्या मारत. काय म्हणतात मतदारला, काय म्हणलो, काय म्हणलो. त्यांचा राग होता, कारण आपला बाप आपला प्रचार सोडून केज मध्ये झाला, केस तर काहीच खरं नाही आणि आपलं बी काही खरं नाही. नाही म्हणले वनली विमल चालू आहे म्हणजे तिकडं. बरं लई छान आहेस म्हणले. तिथं जोगदान म्हणून होते LIC एजंट, त्यांचे कार्यकर्ते. जोगदान बद्दलकडे बघा जरा काहीतरी. अहो म्हणलं मी देतो मला इलेक्शन फंड साहेब, तुम्हाला पैशासाठी करायला वाटलं का म्हणलं तुम्हाला. म्हणजे बाबुरावजी आडसकर, असे वेगवेगळे नेत्याचे वेगवेगळे अनुभव आहेत. राणादादा आहेत काय, आणि प्रचंड संपर्क असल्यामुळं. पुन्हा बाळासाहेब थोरात पालकमंत्री होते, म्हणजे हा लातूरचा नवा काळ आहे. चांगले वाईट अनुभव आहेत. आणि अशोक म्हणजे आवशेकर साहेब आयुष्यात बदली, भरती, नोकरी कधीही कुणीही म्हणावं की आपण शिफारस केली. फक्त आडसकर साहेबाच्या काळात BG सूर्यवंशीचं नाव नामदेवराव पाटील आणि त्यांना सांगितलं, त्याला लागली. त्यावेळेस 50 का 60,000 पगार होता. मला म्हणले आडसकर साहेब माग म्हणले तुझ्यामुळे केलं तर तू माग असून घे आहे, पैसे न घेता केला काय. म्हणजे पुन्हा मग म्हणजे माझं घर कसं दिसले, बांधकाम झाले, बघले म्हणले काय, बघले म्हणजे फिरलो. असं ती देवघराला कस काय खिडकी आहे म्हणजे मागच्या बाजूला. खरं सांगू म्हणजे तुला की आर्किटेक्चर मध्ये औरंगाबादला बिल्डिंगचं सुपरविजन करणार आहे ना, म्हणजे त्याच्या बदल्यात आपल्या घरचं करणार आहे. आपण काही त्याच्याकडून टक्केवारी घेतली नाही, त्यामुळे त्यानं का करू आर्किटेक्चर आहे, करतोय चांगलं. म्हणजे एवढा निर्मळ मनाचा, मोकळा, बिनधास्त अशा प्रकारचा विलासरावजीचे सुद्धा अनेक 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 अनुभव आहेत. काय की हे काय वाटतं आता, म्हणजे आता 70 वय आपण आता पार करून 71 आहे, आम्हाला 75चा सुद्धा मग इंटरव्ह्यू तुमचा घ्यायचा आहे. तर बद्दरजी आता काय वाटतं आता या टप्प्यावर 40 वर्ष मी सांगू का सर तुम्हाला, अगदी आपला शेवट आलेला. आता मी अनेक मित्रांना, रिंगणला, तुम्हाला, गोपाळ कुलकर्णीला माझ्या मुलाखती देण्याची इच्छा व्यक्त केली, सगळ्यांनी घेतल्या. आणि मला एक ऊर्जा मिळते जेव्हा लोक आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह केल्यावर अजून जास्त ऊर्जा मिळते. कोणी काड्या करणारे कळलं ना. मी एका कार्यक्रमात म्हणलं होतं भैयू महाराजाच्या, सत्यजित म्हणला बाबा त्यांचा सत्कार कस का करू, ते तर आपल्यावर जळते. अरे जळणाऱ्याचा अगोदर सत्कार करावा लागताय. मन आहे दुर्जनम प्रथम वंदे, विरोधकांना विलासराव आधी सन्मान द्यायचा. हा, तर कसं आहे सब सांगू का तुम्हाला की आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. ठीक आहे, प्रॉब्लेम असतात. मला काय कोणी पेपर काढ म्हणून ताम्रपत्र दिलं नसतं. अरे आपल्या अडचणी बघताना आमदाराच्या बघा, खासदाराच्या बघा, नगरसेवकाच्या बघा, किती लटपटी खटपटी कराव्या लागतात, काय काय करावं लागतंय. कोणा कामं करून निवडून यायची. तुमच्या मला एक गोष्ट आमच्या तमाम दर्शकांना सांगा वाटते की बद्दरजीचं मन किती आळं आहे. बद्दरजींनी पाहिलेले की माझी एक 14 वर्षाची मुलगी अपंग, तिचे दोन्ही पाय गेलेले होते आणि बद्दरजीला हे कळलं की मुलीची पाय अपंग आहेत. तर बद्दरजींनी सांगितलं की त्यावेळेस माझ्याकडे भयंकर आर्थिक तंगी होती, मी काहीतरी प्रॉब्लेम मध्ये होतो. तर बद्दरजींनी त्यावेळेस मला सांगितलं की माझी कार देतो, वरून खर्चाने 500 रुपये दिले डिझेलला वगैरे, आणि जा आणि तिचा ते कुठेतरी दाखवायचं ते देऊन दाखव. असा हा हळव्या मनाचा बद्दल, म्हणजे कुणाचं दुःख पाहू न शकणारा, पण
तरी पण बद्दरजी बद्दल लोक असं का बोलतात हा संभ्रम आहे. ज्यांनी बद्दरजीच्या जवळ आले त्यांनी बद्दरजीला खरं ओळखलं, ज्यांनी बद्दरजीचं नाव नेहमी बदनाम केलं ते बद्दरजीला ओळखलं नाही. असाच आमच्या या संपूर्ण मुलाखतीचा निष्कर्ष तुम्हाला मिळतोय. म्हणून आम्ही वेगवेगळ्या नेत्यांबाबतीत आलेले अनुभव बद्दरजींना विचारले. आपण बद्दरजींना वयाच्या 71व्या वर्षात पदार्पण करतायत म्हणून त्यांना शुभेच्छा देऊया. आणि मित्रांनो, आमचे बद्दरजी हे आहे ते असे आहेत, पण एक सांगतो, निर्मळ मनाचा आणि दिलदार मित्र जर कोण असेल तो आहे रामेश्वर बद्दर. बद्दरजी, तुम्ही आमच्यासाठी पाऊण तासाची मुलाखत दिली आणि आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद बद्दल. औसेकर साहेब, तुमचं तर मी आभार मानतोच. श्रोते हो, एक भलपणणारा माणूस, एक व्यंगचित्रकार माणूस, एक चित्रकार माणूस, एक कोणती प्रिंटिंग ती आपण काढायची, स्क्रीन प्रिंटिंग करणारे, जनता दरबार करणारे, पडद्यामागचं राजकारण करणारे आणि हताश निराश न होता हम होंगे कामयाब. खरं म्हणजे वी आर, तुम्ही आणि मी प्रवास एकाच वाटेनं एकाच दिशेनं. कधी तुमचं वेगळं असतंय, थोडं आमचं वेगळं असतंय, पण प्रेम म्हणजे कसं असतं, प्रेम हे सेम असतं. तसं तुमचं आमचं आयुष्य हे सेम आहे. तसं 99% लोक शून्यातनच आलेले असतात, पण काही जण रडून सांगतात. ते रडून सांगतात म्हणजे नाटकी नाही, इमोशनल होतात. औसेकर आणि मित्र हो, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलंय, देशभरातल्या. मग स्वर्गीय रामविलासजी सोमानी, गणपतरावजी मोरगे, तानाजीराव चोरगे. कार्यक्रम अमेरिकेत आणि नेदरलँड मध्ये पाहिला जातो. तिथून मला काही फोन येतात. हे आमचे बद्दल वेळ दिलात, माझी मुलाखत घेतलात. श्रोते हो, खरं म्हणजे जीवन जन्मगावाकडून मृत्यू गावाकडचा प्रवास करत असताना मृत्यू कधी येणार हे ठाऊक नसते. म्हणून खरं बोलणं हे माझा स्वभाव आहे. मला बरेच जण म्हणतात, एवढं खरं बोलू नका, बरं नसतंय, का बोलू नका, नाही मदत करल. अशा प्रकारचा आपला स्वभाव आहे. घडलं तर बायकोची मजबुरी म्हणून आपल्या बरोबर संसार करते बिचारी. काय पण सगळ्या दुर्गुण सद्गुण सहित सगळ्यांनी मित्रांनी, अहो लोकांनी व्याजानं काढून मला पैसे दिलेले. मग मला काय वाटतंय, औसेकर आहे, कोणाच तरी लग्न आहे, लग्नाला पैसे नाहीत, एक आपण काहीतरी 1,00,000-1.5 लाखाचं. अहो मी सांगतो, बांगडेवाल्याचं लग्न होतं, मी एका दुकानावरून त्याला उधारीवर माल घेऊन दिला आणि त्याला चेक दिला. चेक बाउन्स झाला, त्याने माझ्यावर केस केली, माफ करो, अब तुम दान धर्म करेंगे और हमारे पैसे नहीं देंगे, ऐसा कैसा बोले, हमारे पैसे दो. देता हूँ, ब्याज सहित देता हूँ. शेवटी कसा आहे, प्रत्येकाने दान से धन की शुद्धी होती है, मंत्र से मन की शुद्धी होती है. मंत्र म्हणा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा आणि पत्रकारांनी व्यसनाधीन राहू नये. कारण व्यसनाधीन झाला की ती व्यसन ठरते. माझ्यावर प्रेम करा, औसेकरावर करा, सगळ्या छोट्या 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 टिल्लू ज्याला 5 सबस्क्रायबर आहेत सगळ्यावर प्रेम करा. साथी हात बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. या पद्धतीनं जगा आणि जगू द्या. नरेंद्र महाराजांचा जो विचार आहे तो आपण सगळ्यांनी अंगीकारणं गरजेचं आहे असं मला वाटतं. औसेकर साहेब, पुनश्च आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. असंच प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा असाव्यात ही विनंती. आता पुन्हा पुढच्या वर्षी अजून मुलाखत घ्यायला आपण येऊया. नमस्कार. नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.